काय तयारीनं जाते अंतरवाली सराटीला? उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. उन्हाची तीव्रता किती असली तरी मराठ्यांच्या ताकदीपुढं हे काही करू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन आम्ही भाजी भाकरी चटणी भाकरी सोबत घेऊन आंतरवली सराटीला निघालेलो आहोत. आमचे नेते मनोजदादा जरांगे पाटील हे निस्वार्थी योद्धा आहेत. दादा जे सांगतील ते धोरण आणि ते बांधतील ते तोरण ही महाराष्ट्रातल्या मराठ्यांची भूमिका आहे. संघर्षोदय मनोजदादा जरांगे पाटील हे मराठ्यांचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांचा आदेश आम्हाला काय येतो, त्यांच्या सूचना काय येतात ह्याच्याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे. मायबाप सरकारला अशी विनंती आहे, मनोजदादा जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषण आणण्याची त्या ठिकाणी वेळ तुम्ही येऊ देऊ नका. माननीय मुख्यमंत्र्यांनाही माझी विनंती आहे, तुम्ही एकदाच सांगा, आम्हाला स्पष्टपणे सांगा, आमच्या नेत्याला फसवायचं आहे की खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमचा शब्द सार्थकी करायचा आहे. जर पुन्हा आज मनोजदादांनी उपोषणाची घोषणा केली, आंदोलनाची घोषणा केली, तर आम्ही असं समजू की सरकारकडून आमचा विश्वासघात झालेला आहे. आणि तशी जर भावना मराठा समाजामध्ये निर्माण झाली तर उद्याच्या रस्त्यावरचा जो संघर्ष आहे तो अटळ आहे. सरकारने आमची लढाई सरकारच्या विरोधात ही लोकशाही मार्गाने असेल, पण या लढाईसाठी सरकारनेही सज्ज व्हावं. आणि जरांगे पाटलांची ताकद काय बघायचंच असेल, जर काही खुमखुमी आहे काय बघायचीच असेल तर मराठे दाखवून देतील. मनोजदादांना होणारा त्रास आम्ही सहन करू शकत नाहीत.